हॅलो एव्हरीवन्स, नमस्ते. आपण बीकॉम थर्ड सेमच्या बिझनेस ला ह्या सब्जेक्टशी संबंधित ह्या तासिकेच्या माध्यमातून माहिती घेत आहोत. आलं तर मागच्या तासिकेमध्ये आपण भारतीय पार्टनरशिप अधिनियम म्हणजे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा पार्ट आपण बघत होतो. त्या ठिकाणी भागीदारी का असतो, फ्रम का असतो, त्याचा अधिकार का असतो, त्याचे वैशिष्ट्य का असतं, त्याचे पंचन करण्याची मेथड काय असतो. आलं ह्या सर्व गोष्टी. त्याचप्रमाणे कोणाला भागीदार म्हणता येईल, आलं कसोट्या काय आहेत, आलं स्वरूप काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, ह्या सर्व गोष्टी मागील तासिकेमध्ये बघितलं होतं. आजच्या तासिकेमध्ये आपण भागीदाराचे अधिकार राईट्स ऑफ पार्टनर्स ह्या तासिकेच्या माध्यमातून बघणार आहोत. आलं तर जो भागीदार आहे, एखादा फर्मचा किंवा एखादा पार्टनरशिपचा जो भागीदार असेल त्याच्या कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या कामाची अधिकार आहे ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. बघा, जो पार्टनर्स असतो, भागीदारीचा पार्टनर असतो, तर भागीदारच्या पार्टनरला त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे पार्टनरशिपमध्ये असलेल्या एखाद्या गोष्टीपासून नुकसान झालं असेल, एखाद्या पार्टनरपासून नुकसान झालं असेल तर त्याचा परिणाम इतर पार्टनरवर पण होत असतो. तर एखाद्या पार्टनरने त्या ठिकाणी पैशाविषयी किंवा कुठल्याही संपत्तीविषयी गैरवर्तन केलं असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या संपत्तीची गैरवापर केला असेल तर अशा वेळेस त्या एका भागीदारापासून संपूर्ण भागीदाराला नुकसान सोसावं लागेल किंवा नुकसान झेलावं लागेल. तर संयुक्त खंडपट मंडळ म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये अशा पद्धतीची कुठलाही फरक पडत नाही. एखाद्या पार्टनरने किंवा एखाद्या भागीदाराने त्या ठिकाणी एखादं गलत काम केलं असेल किंवा चुकीचे ॲसेट संबंधी किंवा संपत्ती संबंधी किंवा पैशासंबंधी गलत काम केलं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या भागधारकाला कोणताही परिणाम होत नाही. पण भागीदारीमध्ये एका भागीदारापासून दुसऱ्या भागीदाराला लॉस होत असतो. नंबर 1 आहे, प्रत्येक भागीदाराला व्यापार संचालनात सक्रिय भाग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक भागीदाराला व्यापार संचालनात सक्रिय भाग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे पार्टनरशिपमध्ये जो भागीदारी असते, पार्टनरशिप असते त्या पार्टनरशिपमध्ये जेवढे भागीदार त्या ठिकाणी आहेत, पार्टनरशिपचे जेवढे भागीदार आहेत त्या संपूर्ण भागीदारांना किंवा सर्वच्या सर्व भागीदारांना त्या ठिकाणी भाग घेता येतो. संचालनात भाग घेता येतो. नंबर 2 आहे, व्यवसायासंबंधी एखाद्या विषयावर मतभेद झाल्यास आपले स्वतःचे मत प्रकट करण्याचा अधिकार प्रत्येक भागीदाराला आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्या भागीदारीमध्ये मतभेद झाला असेल तर अशा वेळेस त्या भागीदारामध्ये आपसातील मतभेद स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार इतर भागीदाराला राहील. नंबर 3 आहे, स्वार्थाच्या प्रत्येक व्यवहाराचे पुस्तक आणि किंवा वही खाते प्रत्येक भागीदाराला पहावयास मिळाले पाहिजे. म्हणजे जो पार्टनरशिप आहे, पार्टनरशिपमधील जो भागीदार आहे तर त्या भागीदाराला ज्या भागीदारीमध्ये जो व्यवहार झालेला असेल, जे बँकिंग संबंधी व्यवहार झाले असेल, बाकी संबंधी व्यवहार झाले असेल, ते संपूर्ण व्यवहार त्याला बघता येतो. पाहायला मिळते. प्रत्येक भागीदाराला ते तपासण्यास व त्याची प्रतिलिपी करून घेण्याचा प्राप्त करण्याचा हक्क आहे किंवा अधिकार आहे. नंबर 4 आहे, स्वार्थाला होणाऱ्या लाभात समसमान हिस्सा प्राप्त करण्याचा प्रत्येक भागीदाराला हक्क आहे. म्हणजे हे त्या स्वार्थामध्ये किंवा त्या पार्टनरशिपमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस असेल तर अशा वेळेस त्या सर्वांना समान वाटप केला जातो किंवा ज्यांच्या ज्या रेशोनुसार असेल त्या रेशोमध्ये त्यांची वाटणी केली जातो, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला प्रॉफिट किंवा लॉस होता कामा नये. म्हणजे जो प्रॉफिट किंवा लॉस असेल तो एक सम लेवलमध्ये किंवा एक समान लेवलमध्ये वाटा किंवा त्या रेशोमध्ये वाटणे आवश्यक आहे. नंबर आहे, भागीदाराने
स्वार्थात म्हणजे पार्टनरशिपमध्ये गुंतलेल्या भांडवलावर त्याला व्याज देण्याचा अधिकार असल्यास, भागीदारीने स्वार्थात गुंतलेल्या भांडवलावर त्याला व्याज देण्याचा अधिकार असल्यास त्याला द्यावयाचे व्याज लाभातून देता येईल. आलं. आलं समजून घ्या की पार्टनरशिप आहे. आलं. पार्टनरशिप आहे तर पार्टनरशिपमध्ये एखाद्या पार्टनरने एका पार्टनरने काय केलं असेल, पार्टनरशिपमध्ये एक्स्ट्रा पैसे इन्व्हेस्ट केला असेल. आलं. काय केलं असेल, इन्व्हेस्टमेंट केला असेल. तर अशा वेळेस ज्या भागीदारीला किंवा पार्टनरशिपला जो प्रॉफिट होईल, आलं, तर प्रॉफिट होईल आणि पार्टनरने जो त्या ठिकाणी जो इन्व्हेस्टमेंट केला आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा जो पर्सेंटेज आहे म्हणजे व्याज जो आहे, इंटरेस्ट आहे, हा त्या भागीदारीमधून त्या पार्टनरशिपला देण्यात यावे असं म्हटलं आहे. आलं. आलं. पुढे आहे नंबर 6 आहे भागीदाराच्या व्यवसायात एखाद्या भागीदाराने आपल्या भांडवलापेक्षा जास्त रक्कम अग्रिम म्हणून दिली असेल किंवा ऋण म्हणून दिलं असेल तर अशा जास्तीच्या रकमेवर दर शेकडा 6 प्रमाणे व्याज मागण्याचा हक्क आहे. आलं. बघा, भागीदारानं काय केलं असेल, जास्तीच रक्कम दिलं असेल. ठीक आहे. भागीदारीला आपल्या हिस्स्याच्या पेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी दिलं असेल तर ऋण म्हणून दिला असेल किंवा अग्रिम रक्कम म्हणून दिला असेल तर अशा वेळेस त्याला 6% आपल्या रकमेवर व्याज घेण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट आहे नंबर 7 आहे स्वार्थाच्या रोजच्या सर्वसाधारण व्यवहार योग्य प्रकारे चालवित असताना आणि संकटकालीन स्वार्थाचे नुकसानापासून रक्षण करताना एखाद्या भागीदाराने व्यक्तीचा शोधन केले असेल अथवा देय स्वीकारले असेल तर त्याची भरपाई स्वार्थाकडून करून घेण्याचा त्या भागीदाराला अधिकार राहील. आला. अधिकार राहील. नेक्स्ट आहे विशेष प्रसविधा नसल्यास भागीदाराच्या संपत्तीवरील प्रत्येक भागीदारांना समान अधिकार राहील. आलं. त्या ठिकाणी जो भागीदार आहे, भागीदारामध्ये विशेष कॉन्ट्रॅक्ट नसेल तर अशा वेळेस त्या भागीदारामधील जो संपत्ती आहे ते एक समान लेवलमध्ये किंवा समान रेशोमध्ये वाटणे हे भागीदारीचा अधिकार राहील. आलं. परंतु त्यांनी स्वार्थाच्या किंवा म्हणजे भागीदाराच्या संपत्तीचा उपयोग स्वार्थाच्या कामाकरता केला पाहिजे. आलं. म्हणजे ते संपत्ती जी आहे ते पार्टनरशिपच्या कामाकरता केली पाहिजे असं म्हणत आहे. स्वार्थाचा अर्थ आहे पार्टनरशिप. आलं. पुढे आहे नंबर 9 स्वार्थाच्या संरचनेत म्हणजे पार्टनरशिपच्या स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन होत असल्यास, पार्टनरशिपच्या रचनेमध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन होत असल्यास जुन्या भागीदारांना नवीन स्वार्थाचे परिवर्तनापूर्वी असलेले अधिकार मिळतील. आलं. म्हणजे जे पार्टनरशिप आहे, पार्टनरशिपमध्ये जुनी जी पार्टनरशिप आहे, जे अधिकार त्या ठिकाणी भागीदारांना असेल तेच अधिकार नवीन ठिकाणी भेटतील असं म्हटलं आहे. आलं. नंबर 10 आहे एखाद्या स्वार्थाची स्थापना एका निश्चित कालावधीकरता किंवा एखाद्या पार्टनरशिपची स्थापना निश्चित कालावधीकरता झालेली असेल, परंतु हा निश्चित कालावधी संपून गेल्यावर ही स्वार्थ व्यवसाय करत असतो, त्यावेळी ठराविक कालावधी संपण्यापूर्वी स्वार्थातील भागीदारांना जे अधिकार प्राप्त होते तेच कालावधी संपल्यानंतर कायम राहील. आला. एखादी पार्टनरशिप असेल आणि ती पार्टनरशिप त्या ठिकाणी ठराविक कालावधीसाठी असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी जी पार्टनरशिप संपल्यानंतर त्या अधिकार असतील ते
ती फर्म किंवा ती पार्टनरशिप पुन्हा चालू होत असेल तर अशा वेळेस जे अधिकार राहील तेच अधिकार पुन्हा त्याला देण्यात येईल किंवा संपल्यानंतरही कायम राहतील. आला. पुढे नंबर 11 आहे एखाद्या स्वार्थाची स्थापना. एखाद्या स्वार्थाची स्थापना एक दोन विशिष्ट प्रकारचे विशिष्ट प्रकारचे उद्योगधंदे करण्यासाठी आला. एक किंवा दोन विशिष्ट प्रकारचे उद्योगधंदे करण्यासाठी झाली असेल. आला. एखादी पार्टनरशिपची स्थापना उद्योगधंदे करण्यासाठी झाली असेल परंतु नंतर स्वार्थाने दुसरे नवीन प्रकारचे उद्योगधंदे किंवा व्यापार सुरू केला तर या नवीन सुरू केलेल्या व्यापारात भागीदाराचे हक्क मुळाच्या व्यापारात होते तसेच राहील. आला. ओके. म्हणजे काय म्हणत आहे की एखादा पार्टनरशिप असेल त्या पार्टनरशिपने काय केलं असेल त्याच पार्टनरशिपमधून जे भागीदारी आहेत जर 5 भागीदारी आहेत ह्या ठिकाणी आलं तर 5 भागीदार मिळून ती पहिली ये नावाची पार्टनरशिप चालू केलं असेल परंतु याच्या डेव्हलपमेंट करून आणखी बी पार्टनरशिप त्या ठिकाणी चालू केले असेल तर अशा वेळेस ह्या 5 पार्टनरच्या ह्या ठिकाणी जो अधिकार होता पर्सेंटेज रेशोमध्ये तोच अधिकार सेकंडमध्ये पण राहील असं म्हणत आहे. ओके. नंबर नेक्स्ट आहे स्वार्थासाठी केलेल्या कार्याबद्दल स्वार्थाला आणि स्वार्थातील इतर भागीदारांना. म्हणजे पार्टनरशिपसाठी जे कार्य केलं असेल कोणी पार्टनरनी आणि पार्टनरशिपमधील पार्टनरना आला बाध्य करण्याच्या प्रत्येक भागीदाराला ध्वनीत अधिकार असतो. आला. म्हणजे बोलून सुद्धा तो आपला अधिकार गाजवू शकतो. आला. पुढे नंबर नेक्स्ट आहे सर्व भागीदारांच्या संपत्तीने स्वार्थातून निघून जाणाऱ्या अधिकार प्रत्येक भागीदाराला असतो. आला. सॉरी ह्या ठिकाणी क्लास लेट होत आहे का रे. ओके. चला. भागीदाराने केलेल्या कार्याबद्दल स्वार्थाला आणि स्वार्थातील इतर भागीदारांना बाध्य करण्याच्या प्रत्येक भागीदाराला ध्वनीत अधिकार असतो. आला. पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे नंबर 13 आहे सर्व भागीदाराच्या संमतीने म्हणजे तयारीने किंवा सहमतीने आला सर्व भागीदाराच्या सहमतीने किंवा संमतीने स्वार्थातून निघून जाण्याचा अधिकार प्रत्येक भागीदाराला असतो. इच्छा भागीदारातील पार्टनरशिप ॲट विल कोणत्याही भागीदाराला आपल्या इच्छेनुसार भागीदारीतून निघून जाता येईल. आला. त्याची इच्छा असेल त्या इच्छेनुसार तो काय करतो भागीदारातून निघू जाऊ शकतो. आला. नंबर नेक्स्ट आहे भागीदारी सोडून जाणाऱ्या भागीदाराने विरोधी प्रसंविधा केला असल्यास त्याला भागीदाराशी स्पर्धा करणारा व्यवसाय चालवण्याचा अधिकार राहील. आलं. म्हणजे एखादा भागीदार काय केलं असेल तो भागीदार सोडून गेला असेल. एखादा 5 पार्टनरपैकी एक पार्टनर त्या ठिकाणी सोडून गेला असेल पण त्याला जो एखादा ये नावाच्या कंपनीमध्ये जो प्रोडक्शन उत्पादन करत होता तोच प्रोडक्शन तो बी कंपनीमध्ये तो एक सेपरेट प्रोडक्शन म्हणून काम करू शकतो. म्हणजे त्याला एक विरोधी प्रसंविधा केला असल्यास किंवा त्याची ठिकाणी एक कॉम्पिटिटर्स प्रोडक्शन तो करू शकतो. म्हणजे एक सेम प्रोडक्ट त्या ठिकाणी उत्पादन करू शकतो. आला. नंबर नेक्स्ट आहे भागीदारीतून निघून गेलेल्या किंवा सोडून गेलेल्या भागीदाराला किंवा त्याच्या वारसाला त्याचा वाटा प्रत न करता त्याचा उपयोग स्वार्थाच्या म्हणजे पार्टनरशिपच्या व्यवसायात केला असेल तर लाभाचा हिस्सा किंवा 6% व्याज मागण्याचा अधिकार त्या निघून गेलेल्या भागीदाराला राहील. आला. 5 पार्टनर आहेत. आलं. तर 5 पार्टनरपैकी एखादा पार्टनर त्या ठिकाणी निघून गेला असेल किंवा डेथ झाला असेल तर अशा वेळेस त्या रिटायरमेंट किंवा निघून गेलेल्या पार्टनरच्या वारसाला जर त्याची योग्य रक्कम भेटली नसेल किंवा त्याच्या जो रेशो आहे रेशोनुसार त्याच्या शेअर्स भेटला नसेल तर अशा वेळेस त्याला आपल्या संपत्तीच्या किंवा आपल्या लाभाच्या 6% व्याज मागण्याचा अधिकार त्याला राहील. ओके. पुढच्या तासिकेमध्ये आपण
भागीदाराचे कर्तव्ये आणि उत्तरदायित्व आपण हा पार्ट नेक्स्ट तासिकमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.